गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो. आता आपण लेक्चरला सुरुवात करणार एकदम फ्रेश मध्ये. पहिलंच लेक्चर आहे आपले आता आणि मस्त फ्रेश मध्ये आपण पुढचे 2-4 प्रॅक्टिसेस संपून टाकू. आज सुट्टी तशी पण घरी काही काम नाहीये. धुणे भांडे करून नाही आले तुम्ही? धुणे भांडे केले ना? चला, लास्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 4.3 घेतला आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण घेणार आहोत प्रॅक्टिस सेट 4.4. आता प्रॅक्टिस सेट 4.4 सॉल्व्ह करण्यासाठी 1-2 महत्वाच्या कन्सेप्ट आहेत ते आपल्याला बघायचे आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचंय तर बघा, सर्वात महत्वाची एक कन्सेप्ट बघायची म्हणजे काय बघा. तुम्हाला एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो. इथं आतापर्यंत आपण जे शिकलो का त्याच्यात काय असायचं बरं, ज्याला कंपनी सुरू करायची तो जाऊन रजिस्ट्रेशन कुठं करायचा? स्टॉक एक्सचेंज मध्ये. मग तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, त्यानंतर काय नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल, ते जाऊन रजिस्ट्रेशन करायचं. आणि ज्याच्याकडे पैसे जास्त आहे पण काय कोणती कंपनी नाही सुरू करायची, कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करायची, तो जाऊन कुठे इन्व्हेस्टमेंट करायचा? स्टॉक एक्सचेंज मध्येच करायचं. बरोबर ना? मग आता असं आहे का रे, माझ्याकडे 1 कोटी रुपये पडलेले, खोटं असे पडलेले पैसे आणि मी गेलो डायरेक्ट बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये घ्या 1 कोटी द्या बरं मला 10-12 शेअर, असं होतं का? असं नाही होत. मग हे का असं नाही होत? तर हा मधला जे ट्रेडिंग करण्यासाठी विशिष्ट ट्रेडर असतात त्यांना आपण ब्रोकर असं म्हणतो. काय म्हणतो? ब्रोकर. म्हणजे मला जर शेअर खरेदी करायचा असेल तर मी डायरेक्ट स्टॉक एक्सचेंज मध्ये जाऊन खरेदी नाही करू शकत, तर मध्ये काय लागतो? ब्रोकर्स लागतात. मग त्या ब्रोकरकडे जायचं, त्याला म्हणायचं माझे 1 कोटी रुपये पडलेले, मला शेअर विकत घ्यायचे. मग तो तुम्हाला काय करतो? शेअर विकत घेऊन देतो. पण त्याच्यासाठी त्याला काहीतरी मध्ये पैसे द्यावे लागतात. ते काय ते पुढे गेलं आपण बघू. नेक्स्ट, कोणत्या कंपनीला जरी पैसे लागत असेल तर डायरेक्ट लोक पैसे नाही मागत, मध्ये ते काय बघतात? ब्रोकर. म्हणजे शेअर विकायचे असेल किंवा शेअर खरेदी करायचे असतील तर मध्ये कोण लागतं? ब्रोकर लागतात. दलाल, त्यांना आपण काय म्हणतो? दलाल. मराठीत दलाल, इंग्लिश मध्ये ब्रोकर्स म्हणतो. आणि त्या ब्रोकरचा ब्रोकरेज राहतो, म्हणजे ते मध्ये पैसे घेतात ना काही, त्याला ब्रोकरेज असं म्हणतात. या 2 कन्सेप्ट काय आपण त्या पहिल्यांदा बघू. मग पहिले आपण बघू ब्रोकर काय. ब्रोकर आणि ब्रोकरेज. ब्रोकर आणि दुसरी काय? ब्रोकरेज. महाता ब्रोकर हा व्यक्ती असणार आहे, तो काय करणार आहे? शेअरची एक तर खरेदी करून देतो किंवा शेअरची विक्री करून देतो. त्याच्यावर तो काहीतरी पैसे घेतो. तो पैसे घेतो म्हणजे काय घेतो? त्याच्यावरती ब्रोकरेज घेतो. काय घेतो? ब्रोकरेज. मग ते ब्रोकरेजचा रेट जो आहे ना तो वेगवेगळा असू शकतो. आणि नेक्स्ट आपल्याला बघायचंय, ज्यावेळेस ब्रोकर एखाद्या शेअरची विक्री करतो किंवा एखादा शेअर घेतो त्याच्यावर काय घेतो बरं? ब्रोकरेज घेतो, म्हणजे एक्स्ट्राचे पैसे घेतो. बट त्या पैशावरती सुद्धा सरकारने जीएसटी लावलेला आहे. मग आपण त्याला काय म्हणू शकतो? जीएसटी ऑन ब्रोकरेज. जीएसटी ऑन ब्रोकरेज. जीएसटी ऑन ब्रोकरेज. आता बघा, आता ब्रोकरेज जे असतो तो वेगवेगळ्या स्वरूपाचा असू शकतो. तो जनरली 0.1%, 0.2%, 0.3% अशा प्रकारे असू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय? जर एखाद्या व्यक्तीला शेअर विकून टाकायचा, सेल करायचा आहे, तर तो ब्रोकरकडे जातो, तो तुम्हाला सेल करून द्या. मग तो काय करतो? जर तो 100 रुपयाचा शेअर जर असेल तर 100 रुपयाला किती पर्सेंट? 0.2. खूप कमी असतात ती व्हॅल्यू. किती असते? सपोज 0.2 हा काय ब्रोकरेज रेट आहे. म्हणजे 100 रुपयाला, पर्सेंटचा अर्थ काय? 100. 100 रुपयाला किती घेणार तो? 0.2. म्हणजे किती घेणार आहे? 2 पैसे. 100 रुपयाला तो किती घेणार? 20 पैसे. किती घेणार आहे? 20 पैसे. 100 रुपयाला 20 पैसे फक्त, त्यापेक्षा जास्त नाही. किंवा मग 0.1 असेल, 0.3 असेल. पण हे करोडोंनी अब्जोंनी व्यवहार असतात ना, त्यामुळे हा पैसा खूप मोठा होतो. नंतर मध्ये भरपूर त्यांना पैसे मिळतात. मग जनरली ब्रोकर काय करतो? शेअरची खरेदी विक्री करताना ब्रोकरेज घेतो. त्या ब्रोकरेज वरती मात्र जीएसटी भरावा लागतो. आणि ह्या ब्रोकरेज वरती किती जीएसटी असतो?
18% हा फिक्स आहे, हा चेंज नाही होत कधी. ब्रोकरेजवर जीएसटी किती पर्सेंट आहे? 80% आहे. लक्षात, एवढंच आपल्याला बघायचं आहे. आणि डायरेक्ट आपल्याला याच्यावरती काय बघायचं आपल्याला? प्रॅक्टिस सेट. बाकी दुसऱ्या याच्यामध्ये काही असं नाही, फक्त एवढं कळणं गरजेचं आहे. ब्रोकर काय करेल? ब्रोकर काय करतो? शेअर एकतर विकत घेऊ शकतो किंवा कोणाला तो विकू शकतो. मधला तो का असत दलाल असतो. ब्रोकरेज म्हणजे काय? तो ब्रोकर किती त्याच्यावरती एक्स्ट्राचे पैसे घेतो. आणि जीएसटी ऑन ब्रोकर्स म्हणजे काय? ब्रोकरेज म्हणजे काय? ब्रोकरेज घेताना जीएसटी पण भरावा लागतो. तो किती टक्के भरावा लागतो? किती पर्सेंट आहे? 18%. 1 मार्कला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हाऊ मेनी जीएसटी ऑन ब्रोकरेज? किती असणार आहे? 80%. लक्षात, किती टक्के असतो? 18% असतो. मग एवढं 2-3 गोष्टी कळाल्या तर आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 4.4 डायरेक्ट घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. बाकी काही कन्सेप्ट असेल तर मी तुम्हाला त्या सांगतोच काय. हा एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा एक सांगतो. ब्रोकरेज हा शेअर परचेस करताना पण घेतात आणि शेअर सेल करताना पण घेतात. जीएसटी हा एकतर ब्रोकरेजच्या सेलवर पण घेतात किंवा काय घेतात? परचेसवर पण घेतात. दुसरी महत्वाची गोष्ट, हे पैसे कोणाला भरावे लागतात? जो खरेदी करतो जो विक्री करतो त्यालाच. ब्रोकर भरणार नाही. हा जीएसटी कोण भरणार आहे? जो सेल किंवा परचेस करणार आहे का व्यक्ती, त्यालाच तो जीएसटी भरला लागतो. याचा काही संबंध नाही. हा त्याच्याकडून तेवढे एक्स्ट्रा पैसे घेतोय 18%. जेवढी काही रक्कम येईल त्याच्या 18% तो एक्स्ट्रा पैसे घेतो आणि ते कोणाला देतो? गव्हर्नमेंटला देऊन टाकतो जीएसटी उरलेला. येईल लक्षात आहे काय? मग आता आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 4.4 बघूया. आता 4.4 चं फर्स्ट एक्झाम्पल काय बघा. मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज ₹200. मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय दिलं रे इथं? फर्स्ट क्वेश्चन बरं का. फर्स्ट क्वेश्चनचा आपल्याला आन्सर बघायचा आहे. हिअर मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय? MV इज इक्वल टू किती दिले आपल्याला? ₹200. ओके. नेक्स्ट काय दिलंय बरं आपल्याला? इफ द ब्रोकरेज रेट इज 0.3%. ब्रोकरेज किती दिलं आपल्याला? ब्रोकरेज इज इक्वल टू 0.3% दिलेलं आहे. बरोबर. नेक्स्ट काय? देन फाइंड द परचेस व्हॅल्यू ऑफ द सेल. तर परचेस व्हॅल्यू किती असणार आहे? काय विचारली? परचेस व्हॅल्यू. व्हॅल्यू ऑफ शेअर का? परचेस व्हॅल्यू ऑफ शेअर. माझी लक्ष द्या, मी पुन्हा एकदा सांगतो महत्वाची अजून एक गोष्ट. ब्रोकरेज हा नेहमी मार्केट व्हॅल्यूवरच असतो, फेस व्हॅल्यूवर नसतो. हे वाक्य लक्षात ठेवा. काय म्हटलं मी? ब्रोकरेज हा नेहमी कशावर असतो? मार्केट व्हॅल्यूवर असतो, फेस व्हॅल्यूवर नाही. हे महत्वाचं लक्षात ठेवा. मग आता इथं बघा, आता इथं काय करायला लावलंय बरं? परचेस व्हॅल्यू विचारली. मग आता एक काहीतरी शेअर आहे, त्याची मार्केट व्हॅल्यू किती बरं? ₹200. त्याच्यावरती ब्रोकरेज किती द्यायचं आहे बरं? 0.3%. म्हणजे याचा अर्थ तो जर मला परचेस करायचा असेल एखादा शेअर तर किती पैसे द्यावे लागेल? हे 200 तर द्यावाच लागेल ना. प्लस किती द्यावं लागेल? 0.3% द्यावं लागेल. आपल्याला 0.3% काढायचे. कोणाचे 0.3% काढायचे? 200चे. कारण की ब्रोकरेज हा कशावर असतो? मार्केट व्हॅल्यू असतो. म्हणून आपण काय करू? ब्रोकरेज किती ते आपण बघू. इज इक्वल टू किती पर्सेंट आहे हा? 0.3% ऑफ कोणाच्या असतो? मार्केट व्हॅल्यूच्या. मग आता 0.3% म्हणजे काय? 0.3 अपॉन किती होणार इथं? 100 इंटू मार्केट व्हॅल्यू किती बरं इथं? 200. 2 0 कॅन्सल, 2 0 कॅन्सल. म्हणजेच काय? 0.3 इंटू 2. 3 2 जा किती होणार आहे? 6. पॉइंट नंतर एक नंबर म्हणजे आपला सुद्धा पॉइंट नंतर किती आला पाहिजे? एक नंबर. 0.6 रुपये हा काय असणार आहे? ब्रोकरेज असणार आहे. मग आता एक कन्सेप्ट कळली का तुम्हाला? क्वेश्चन काय विचारलाय? जर मला 200 रुपयाचा शेअर परचेस करायचा आहे तर मला तो कितीला मिळेल? जर त्याच्यावरती 0.3% काय असेल? ब्रोकरेज. कारण की मला परचेस करायचं म्हणजे मला 200 रुपये पण द्यायचे आणि प्लस 0.3% पण द्यायचे ना. आणि 0.3% म्हणजे किती रुपये द्यायचे? आता आपण ते काढलं 0.6 रुपीज.
एवढे पण द्यायचे. म्हणजे मला टोटल किती द्यायचे बरं? टोटल पैसे आपल्याला विचारलं काय? टोटल पैसे, बरोबर ना? टोटल व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू किती आले? पहिले किती द्यायचे बरं आपल्याला? 200 रुपये प्लस किती द्यायचे आपल्याला? 0.6 रुपीज. म्हणजे यांची ऍडिशन किती होणार आहे? 200 रुपये आणि 60 पैसे, 0.6 रुपीज. एवढं आपल्याला काय करावं लागेल? पैसे द्यावं लागेल. लक्षात आलं का? कळालं का नाही कळालं? तुम्ही सर 0.6 पैसे लयच बेकारचा धंदा. हा बेकारचा धंदा काय आहे? इथे 200 रुपयाचे शेअर नसतात, करोडो अब्जोंनी शेअर असतात. हे तुम्हाला एक्झाम्पल इझिली कळावं म्हणून छोटा शेअर दिलाय. नाही बरं, आता हेच एक्झाम्पल जर असं असतं तुम्हाला मार्केट व्हॅल्यू किती बरं? 200 आणि अशा प्रकारचे 1000 शेअर असेल तर मग ब्रोकरेज वाढून जातो भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये. पण तुम्हाला एकच शेअर दिलेला आहे आणि तो पण शेअरची व्हॅल्यू फक्त 200 रुपये दिली, म्हणून तो ब्रोकरेज किती आलाय? 0.6 रुपये आलाय फक्त, म्हणजे 60 पैसे आलेला आहे. मग तुम्हाला एकूण किती पैसे द्यावे लागेल? 200 रुपये 60 पैसे. सॉरी 0.6 येईल का लक्षात? नक्की एकदम कळले? पहिला क्वेश्चन काय आला? ब्रोकरेज नेहमी कशा असतो? मार्केट व्हॅल्यूवर असतो. आता आपण बघू क्वेश्चन नंबर 2. इथं तुम्ही 6 लिहिलं काय त्याच्यावरती 0 लिहिला काय काही फरक पडत नाही. 6 जरी असेल तरी त्याला 60च म्हणतात आणि 0 जरी लिहिलं तरी त्याला 60च म्हणतात, काही प्रॉब्लेम नाही. आता क्वेश्चन नंबर आपल्याला बघायचा आहे 2nd नंबरचा क्वेश्चन काय बघा. A share is sold for the market value of ₹1000. म्हणजे एक शेअर आहे तो 1000 रुपये मार्केट व्हॅल्यूनी विकलाय. सॉल्ड केला म्हणजे काय करून टाकलाय? ऑलरेडी विकून टाकलाय. मग आपण लिहू शकतो काय लिहू शकतो बरं? मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू किती सांगितले आपल्याला? 1000 रुपीज. 1000 रुपीज. पुढे काय दिलंय बरं आपल्याला? ब्रोकरेज इज पेड ऍट द रेट ऑफ 0.1%. 0.1% ऑलरेडी ब्रोकरेज काय केलाय? पेड करून टाकलाय. कारण की तो विकलेला आहे ना. विकला म्हणजे ऑलरेडी विकतानीच तो काय केलाय? ब्रोकरेज पेड केला असेल, म्हणून आपण म्हणू शकतो ब्रोकरेज किती सांगितलं बरं? 0.1%. 0.1%. मग काय विचारलंय? फाइंड इज द अमाऊंट रिसिव्ड आफ्टर द सेल. मग हा शेअर विकल्यानंतर ग्राहकाला किती पैसे मिळणार आहे? मला आता एक सांगा बरं. इथं मार्केट व्हॅल्यू आहे 100,000 रुपीज, पण ही 1000 रुपीज कोणाला आहे? त्या ब्रोकरला मिळालेली. जिनी शेअर विकलाय त्याला जास्त मिळेल का कमी मिळेल? कमी मिळेल ना. ब्रोकरेज काय करणार? त्याच्याला 0.1% काढून घेणार आहे ना. 0.1% पैसे काढून घेणार स्वतःचे आणि तो उरलेले फक्त कोणाला देणार आहे? त्या ग्राहकाला उरलेले पैसे. कारण की ज्यांनी विकलाय का तिने याला विकलाय, कोणाला? ब्रोकरला विकलाय. आता तो ग्राहकाला देऊन टाकणार आहे ना, ग्राहकासाठीच घेतलाय तो. मग तो काय करणार आहे? त्याचं जे पैसे आहे ते काढून घेणार आहे. म्हणजे याचा अर्थ विचारलाय मग त्या नेमकी शेअरची व्हॅल्यू किती? तर साहजिक शेअरची व्हॅल्यू कमीच असणार आहे, कारण याच्यात ब्रोकरेज पण आलेला आहे ना. मग यातून आपल्याला हा ब्रोकरेज काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. मग ब्रोकरेज किती ते आपल्याला पहिले काढावं लागेल, म्हणून आपण म्हणू शकतो इथे ब्रोकरेज काढून घे. देअरफॉर ब्रोकरेज इज इक्वल टू किती पर्सेंट आहे? 0.1%. कोणाच्या असतो रे हा? मार्केट व्हॅल्यूच्या. मग आता 0.1% म्हणजेच काय असतो? डिवाइड बाय 100 इंटू मार्केट व्हॅल्यू किती बरी? मार्केट व्हॅल्यू किती बरी? 1000. मग तिथं काय होईल बरं? 2 0 कॅन्सल, इथं 2 0 कॅन्सल. काय उरलं आपल्याकडं? 0.1 इंटू 10 आणि इथं 0 एक्स्ट्रा 1 आहे. इथं काय बरं? पॉईंट नंतर एकच संख्या आहे, मग हा पॉईंट गेला आणि हा 0 गेला, म्हणजे 1 इंटू 1 किती होणार? इथं 1 रुपीज.
म्हणजे याचा अर्थ 1 रुपया ब्रोकरेज असणार आहे. त्या ब्रोकरने किती पैसे काढून घेतले? आता 1 रुपया काढून घेतला. मग आपल्याला विचारलं काय बरं आता? सेलिंग प्राइस. काय विचारले आपल्याला? सेलिंग प्राइस ऑफ शेअर. मग आता किती रुपयाला विकला असेल? मार्केट व्हॅल्यू किती रुपये होती? ही 1000 रुपीज. यातून ब्रोकरने किती रुपये काढून घेतले बरं? 1 रुपया काढून घेतला ना. म्हणजे याचा अर्थ सेलिंग प्राइस खरी किती असणार त्याची? 9900 रुपीज. सेलिंग प्राइस ऑफ शेअर इज इक्वल टू किती राहणार आहे? 9099 रुपीज. सॉरी 999 रुपीज. 999 रुपीज. येईल का सेकंड क्वेश्चन लक्षात? सेम आहे. पहिल्याच्यात फक्त ब्रोकरेज आपल्याला ऍड करावं लागलं कारण की विकलेला नव्हता. सेकंड याच्यात ऑलरेडी विकून टाकला होता, मग आपल्याला मेन व्हॅल्यू काढायची होती म्हणून आपण काय केला? ब्रोकरेज मायनस केला. क्वेश्चन कळेल का? हा थोडा वेगळा क्वेश्चन आला. आणि आता आपल्याला अशा प्रकारे आपण आजचं लेक्चर इथं थांबूयात. पुढचे जे प्रॅक्टिस सेट आहे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. थँक्यू सो मच. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा.